जर तुम्ही MBBS भेटलं नाही म्हणून BMSला ॲडमिशन घेत असाल आणि जर तुमच्या मनामध्ये विषय येत असेल की BMS करून पण आपल्याला ॲलोपॅथी प्रॅक्टिस महाराष्ट्रामध्ये करता येईल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ पूर्ण बघा, नंतरच तुम्ही BMSमध्ये ॲडमिशन घ्या आणि त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की ॲलोपॅथी प्रॅक्टिस किती पर्सेंट करता येते किंवा कोणकोणते लिमिटेशन आहेत किंवा BMSला स्कोप काय आहे, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केले. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायची म्हटलं तर तुमच्याकडं चांगलं नॉलेज हे मॉडर्न मेडिसिनचं असलं पाहिजे आणि ते तुम्हाला कॉलेजमध्ये व्यवस्थितरित्या किंवा पाहिजे त्या लेवलनं भेटणार नाही आहे. मॉडर्न सिलेबस हा तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे, पण ते तुम्हाला कॉलेजमध्ये एवढा चांगल्या पद्धतीनं शिकवला जाणार असं नाही आहे. ह्या होत्या ॲलोपॅथीबद्दल रिॲलिटी काय काय आहे. आता आपण बघूया BMSमध्ये स्कोप काय काय आहे. जर तुम्हाला BMSमध्ये आलात आणि पूर्ण आयुर्वेदावर जर तुम्ही फोकस केला तरच तुमचं करिअर चांगलं बनू शकतं. आता त्यामध्ये प्रॉब्लेम काय काय आहे, तर आयुर्वेदामध्ये जर करिअर करायचं असेल तुम्हाला ॲज अ डॉक्टर, तर तुम्हाला बरेच वर्ष कमीत कमी इथून पुढे जर ॲडमिशन झाल्यापासून 7 ते 8 वर्ष तुमची जाणार आहेत. पुढचा जो स्कोप आहे तो म्हणजे तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये जाऊ शकता, म्हणजे टीचिंग हे करिअर निवडू शकता. त्यासाठी पण तुम्हाला PG करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला टीचिंग या करिअरमध्ये चांगली पोस्ट भेटू शकते. आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज फक्त 6 आहेत आणि जर तुम्हाला PG करायचं असेल तर गव्हर्नमेंट सीट अगदी कमी, बोटावर मोजणे इतके गव्हर्नमेंट सीट तुम्हाला बघायला भेटते. त्याचबरोबर जर आपण उलटं बघितलं MBBSमध्ये, तर कॉलेज आपल्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटची भरपूर बघायला भेटतात. प्लस PGच्या सीट्स आणि UGच्या सीट्स तुम्हाला ॲज कम्पेअर टू BMS जास्त बघायला भेटतील. आणि एकंदरीत जर आपण ग्राउंड लेवलला तपासणी केली तर आणखीन पण जे गाव लेवलचे किंवा विलेज लेवलचे जे विचार आहेत माणसांचे, ते असे आहेत की ॲलोपॅथी प्रॅक्टिस किंवा जर एखादं इंजेक्शन दिलं तर लगेच बरा होतो आणि आयुर्वेदावर त्यांचा कल आणखीन पण खूप कमी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत. आणि जर करिअर तुम्हाला ॲज अ डॉक्टर अँड विलेजमध्ये जर तुम्हाला आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर करायचं असेल तर तुम्हाला खूप टाईम लागणार आहे. लास्टला एवढं सांगतो, जर BMSला ॲडमिशन घेतलंच तर पूर्ण फोकस तुमचा आयुर्वेदाकडे जाऊ द्या, तरच तुमचं करिअर चांगलं बनेल. आणि जर व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल किंवा काउन्सिलिंग रिलेटेड कोणते डाऊट असतील तर कमेंटमध्ये क्वेश्चन टाका, मी तुमचं आन्सर लगेच देईल. आजसाठी एवढंच. धन्यवाद.